सुस्वागतम सुस्वागतम. हरिभक्त पारायण श्री बाबा महाराज सातारकर यांचे आगमन झालेले आहे. आपल्या नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज महाराजांचं स्वागत चेन्नई येथील श्री रघुनाथ महाराज चेन्नई हे महाराजांचा हार घालून स्वागत करतील व पोथीला हार अरविंद देब्बर उडपी हे करतील. वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु दादा महाराज महाराज की जय. ओम नमो ज्ञानेश्वरा. ओम नमो ज्ञानेश्वरा. करुणा करा दयाळा. करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. मी कळा कुसरी काहीच नेणे. मी कळा कुसरी काहीच नेणे. बोलतो वचने अतिभाविका. बोलतो वचने अतिभाविका. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास. त्याची आस पुरवावी. त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो. पावन झालो चराचरी. पावन झालो चराचरी. तुमचा अनुग्रह लाधलो. पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज तुकाराम सद्गुरु दादा.
महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि महाराजांनी अनेक ग्रंथ लिहिले, पण त्याचा कळस म्हणजे अमृतानुभव. अनुभव हा वास्तव्य आहे. एखादी गोष्ट पुस्तकात वाचून आपण त्याच्याबद्दल सांगणं निराळं आणि प्रत्यक्ष बघून सांगणं निराळं. शाळेमध्ये जॉग्रफी शिकवतात, मग त्यावेळेला शिकवतात की जी मोठी राष्ट्र आहेत त्याच्यामध्ये ग्रेट ब्रिटन आहे, UK. मग सांगतात तिथे बकिंगहॅम पॅलेस आहे, मग तिथे ट्रॅफलगार स्क्वेअर आहे, तिथे नेल्सनचा पुतळा उभा आहे. तो बोर्डवर लिहितो, दाखवतो. वर्ल्ड मॅपवर इंग्लंड दाखवतो आणि राजधानी लंडन दाखवतो. तास संपल्यानंतर त्याला विचारलं, सर हॅड यू बीन टू लंडन? तर म्हणे, नो, आय ओनली सीन पिक्चर. मी फक्त कुठे बघतो? पुस्तकात. आता जो जाऊन बघून आलाय, माझं बोलणं कळलं का? त्याच्या पुढे फक्त टिपका आहे नकाशावरचा. आणि जो लंडनला जाऊन आलाय, जो ट्रॅफलगार स्क्वेअर मध्ये उभा आहे, नेल्सनचा पुतळा बघितलेला आहे, ते 4 सिंह बघितलेले आहेत, त्याच्या डोळ्यासमोर नुसतंच सबंध परिसर उभं राहतो, सबंध लंडन शहर उभं राहतं, कारण तो त्याचा अनुभव आहे. माझं बोलणं कळलं का? तसं पुस्तकातून वाचून सांगणं हे ज्ञान आहे आणि अमृत अनुभव हा ज्ञानाचा अनुभव आहे. म्हणून अनुभवाच्या कसोटीवर घासल्यानंतर अज्ञान हे कुठे सिद्ध होत नाही, असं महाराजांना अमृतानुभवामध्ये सांगायचं आहे. हा मोठं भाग्य आहे तुमचं आमचं की महाराष्ट्रामध्ये हा ग्रंथ निर्माण झाला. ज्ञानोबारायासारखे संत चिदविलासाचं दर्शन देणारे, जगताकडे विलास म्हणून बघणारे, आणि नुसता विलास म्हणून बघणार नाही. लक्षात ठेवा, नुसता विलास नाही, हा चिदविलास आहे. नुसता भात नाही, देवाला दाखवलेला नैवेद्य आहे. माझं म्हणणं कळलं? नुसता भात नाही, देवाला दाखवलेलं नैवेद्य आहे. तुमच्या कृतीमध्ये आणि वृत्तीमध्ये फरक होतो. तुम्हाला जर भात कोणी दिला तर म्हणाल नको, नाही हो प्रसाद. अर्थ कळला का? भात तोच आहे, राईस तोच आहे, भातच आहे. पण भात म्हटल्यानंतर नको म्हणेल, पण प्रसाद म्हटल्यानंतर हात पुसेल, चाटेल, अंगाला लावेल, असं म्हणणार नाही, खरकट आहे. तसं विलास म्हणणं हा भाग निराळा आहे, आणि चिदविलास म्हणणं, चिद लावलं की दिशा निराळीच झाली. म्हणून विलास शब्द काही माणसं भोगाकडे नेतात, त्याचा अर्थ असा आहे, तो विलास आहे, हा चिदविलास आहे. संपूर्ण जगत हा परमात्म्याचा एक अलौकिक असा चिदविलास महाराजांनी सांगितला. म्हणून जगताला कार्य माया कार्य नाही, अज्ञान कार्य नाही. हे पुष्कळ शब्द आहेत. माया, अज्ञान, अविद्या, हे सगळे शब्द आहेत. आणि म्हणून काल ज्ञानोबारायांनी अगदी कठीण शब्द वापरला. कसं ज्ञानेश्वर महाराज कधी कडवं बोलत नाहीत, पण एवढा प्रभुप्रेमाचा विलास चालू असताना संपूर्ण सृष्टीला, संपूर्ण विश्वाला अज्ञानाचं कार्य म्हणावं हे त्यांना काही सहन झालं नाही. काय उदाहरणार्थ, घर चांगलं सजवलेलं आहे, चांगलं आहे, काही कळलं नवरा बायको जमतच नाही. बरं का, असं पुष्कळाला घडतं. यामध्ये काही नवीन आहे अशातला काही भाग नाही होय, तो सुद्धा संसाराचा एक भाग आहे. अगदी सगळ्याचं जमतं असं नव्हे, आणि सगळ्याचं जमत नाही असं नव्हे. काहीचं जमतं, काहीचं जमतच नाही. 3 भाग कळले का? याच्यातलं तुम्ही कुठे बसता ते बघून घ्या. काय म्हणजे नेमकं काय आहे?
तेव्हा नीट लक्षात घ्या की काय बघता जगताकडे बघताना, तेव्हा शब्द काय वापरला, कोणी निकृष्ट आहे, कोण निकृष्ट व्यक्ती अशी, कोण माणूस आहे हा की जगताला माया म्हणतो, माया कार्य ज्ञान कार्य म्हणतो. काय हे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हा तुमचा अहंकार आहे. घर चांगलं सजवलेलं आहे, मनुष्य आले म्हणले वा काय तुमच्या बायकोनी घर चांगलं सजवलंय, छंदर दिसतंय. ती काय, तिला काय अक्कल आहे, मी सांगितलं तेव्हा केलं. लक्षात ठेवा, कौतुकाने म्हणणं निराळं आणि टोचून बोलणं निराळं. काय हां, अहो तिने सगळं शिवलंय पण पडदे मी आणून दिले. अरे कोण नाही म्हणतोय, तुझ्या नावाचं कुंकूच लावतोय, नाही कसं म्हणावं. वस्तूच तू आणून दिली नाहीस, आमचा देहच तुझ्या अर्पण केलेला आहे. गळ्यात मंगळसूत्र तुझे आहे, तुळशीची माळ तुझी आहे, कपाळाचा बुक्का तुझ्या नावचा आहे. काय सर्व जर श्रीहरीच आहे, मग सहज जर म्हटलं की तिने केलं तर कुठे बिघडत नाही, काही बिघडत नाही. महाराज म्हणाले हे कोणी निकृष्ट, कोण निकृष्ट आहे हा, काय तिने केलं हा म्हणणार त्यातला विलास आहे. मग ती झटकन म्हणते अहो नाही हो, मी माहेरून आले तेव्हा मला काही येत नव्हतं, यांनीच मला सगळं शिकवलं. हा विलास आहे. हा काय दोघाचा संसारातला एकमेकाला मोठेपणा देऊन भोगण्याचा आनंदाची प्रक्रिया आहे आणि ते करायलाच पाहिजे. ते केल्याशिवाय संसार नीट होत नाही. माझं बोलणं कळलं का? थोडंसं तरी कौतुक एकमेकाचं पाहिजेच. तेवढं एकमेकाचं कौतुक असल्याशिवाय तोंड उघडायचं ते भांडण्या करताच आणि तोंड उघडायचं ते एकमेकाच्या चुका करताच, तो संसार कधी सुखाचा होत नाही. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले अरे काय नाव ठेवता, याला अज्ञान म्हणता, याला मायाकार्य म्हणता. काय प्रत्येक वस्तू वस्तू म्हणून निजे ज्ञानाचं दर्शन आहे. कशाचं दर्शन होतं? एवढं सगळं काय ज्ञानाचं दर्शन आहे ना. आता हा एवढा मोठा हॉल आहे बरं का, कुठेही मध्ये खांब नाही आहे का, मध्ये पिलर नाही. मग मध्ये पिलर नसताना एवढा मोठा स्पॅन उभा राहणं हा त्या आर्किटेक्टरच्या ज्ञानाचं दर्शन आहे ना. तो आर्किटेक्ट कोण आहे मला माहिती नाही, पण त्या हॉलचं दर्शन होतं की काय मोठा स्पॅन आहे, म्हणजे काय टेक्निक वापरलं असेल की एवढा मोठा खांब न लावता मध्ये स्पॅन केला. म्हणजे जरी मी आर्किटेक्ट बघितला नाही तर या कृतीतून त्याच्या ज्ञानाचं दर्शन होतं का अज्ञानाचं दर्शन होतं? त्याला न पाहता सुद्धा त्याच्या अज्ञानाचं दर्शन आहे. तसं देवाला पहा तुम्ही किंवा न पहा, पण प्रत्येक कृतीतून त्याचं व्यक्त दर्शन आहे. आणि हे अज्ञानाचं कार्य नाही तर हे ज्ञानाचं दर्शन आहे. म्हणून महाराज त्यांच्या आरतीत एक शब्द आहे, लोपले ज्ञान जगी. ही तर नेणती कोणी, लोपलं म्हणजे नाही असं झालं, आहेच आहे, लोपलं, जरा साईड ट्रॅक झालं, एवढंच साईड ट्रॅक झालं. हां, म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले शेवटी पुढची ओवी काल आली, अपूर्व ज्ञान, एक्स्ट्रॉर्डनरी विजडम. म्हणजे माझं म्हणणं कळलं का? नुसतं ज्ञान नाही, नुसतं ज्ञान नाही, एक्स्ट्रॉर्डनरी. हे बघा आत्ताच मी ही आज आमची चेन्नईची मंडळी आलेली आहेत, आपले 1,500-2 हजाराच्या वर माळकरी आहेत तिथे. सहज पंढरपूरला येता येता आळंदी देऊ करून महाराजांचं प्रवचन चालू आहे म्हणून मंडळी मुद्दाम आवडीने आली. महाराष्ट्रातली मंडळी मराठी भाषा करून सुद्धा येत नाहीत. आणि चेन्नईला पांडुरंग पोचल्यानंतर त्यांनी मराठी पाठ करून मराठीचा अभ्यास करून आणि नुसतं फक्त 1 महिना प्रवचनाला यायचं नाही तर वारीला सुद्धा चालत यायचं. आता हे तुम्हाला खटकल्याशिवाय राहणार नाही. नाही खटकावं म्हणूनच तर बोललो मी. नाही म्हणजे मी कशाकरता बोललो, मी कशाकरता बोललो, खटकावं म्हणूनच बोललो. माझं बोलणं कळलं का? हे 2-2 हजार किलोमीटरहून पंढरीच्या वारीला येतात आणि चालत जातात. जरा थोडंसं कळावं.
पांडुरंग तुमच्या महाराष्ट्रात आहे म्हणून तर मग त्याची महती करत नाही. आणि काय ज्ञानोबा आहे तुमच्या दरवाजाहून जातात ना, तेव्हा दरवाजाहून रोज जाणाऱ्या माणसाला तसं विशेष काही नसतं. तेव्हा माळ घातल्यानंतर वारी करायलाच पाहिजे, हा नियम आहे. 2000 किलोमीटरवरून हजारो रुपये खर्च करून ती माणसं पाळतात. आणि इथे 100-200चा प्रश्न आहे, काय आहे. आणि असं काही कोणी इथे काही गरीब नाही आहे. भावाचं, बहिणीचं, मेव्हणीचं लग्न असेल तर धावून धावून कर्ज काढून आहेर करतील आणि शिव्या खाऊन येतील. माझं बोलणं कळलं का? हां, आहेर करतील आणि पुन्हा शिव्या खाऊन येतील. काय त्यापेक्षा पंढरीला आला तर तुम्हाला कोणी शिवणार नाही. पांडुरंग शिवलाय हे कळल्यानंतर तुमच्या वाटेला कोणी जाणार नाही. पांडुरंग मला शिवलाय हाच अमृत अनुभव. त्याच्या सत्तेशिवाय काही घडत नाही हे कळणं हाच अमृत अनुभव. तो मला चालवतो हाच अमृत अनुभव. तो मला बोलवतो हाच अमृत अनुभव. ग्रंथ म्हटलं नाही, अमृत अनुभव. अमृत तत्वाचा ज्या वाक्यातून अनुभव होतो ते अमृत अनुभव नामेच अपूर्व ज्ञान. अज्ञान, शब्द 2 फाटे वाढले, आणि ज्ञान, अपूर्व ज्ञान. त्यातल्या त्यात मी माझ्या गाठची पुस्तिका जोडली होती, अपूर्व ज्ञान. म्हणजे तो खड समजा वापरायचं काही गरज नाही, पण एक समजावं. अपूर्व ज्ञान, काल शब्द सांगितला की प्रत्येक माणसाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान आहे, पण ते अपुरं आहे. माझं बोलणं कळलं का? हां, सायकल घेतली विकत, पण सायकलमध्ये पंक्चर झाला तर टायर कसं पंक्चर करावं याचं ज्ञान नाही. याचा अर्थ सायकल बसण्याचं ज्ञान आहे, पण परिपूर्ण ज्ञान नाही, अपूर्व ज्ञान आहे, असा अर्थ काढला होता. आता तो विसरून जा आणि अपूर्व ज्ञान. शेवटी काय शब्द आला, म्हणजे एक स्टेप पुढे नेली तुम्हाला. अपूर्व म्हणजे इतकं अपूर्व ज्ञान आहे की ते ज्ञान कसं आहे हे आम्हाला आयुष्य गेलं तरी कळलं नाही. नाही का? श्वास कसा चालला हे कळलं नाही. काय जीवनाची गंमत आहे बघा. देवाच्या कृपेने श्वास चाललाय, कसा चाललाय कळलं नाही. काय नाडी चालते एवढं कळतं, पण किती म्हणजे चांगली आणि किती म्हणजे वाईट हे कळत नाही. त्याच्याकरता डॉक्टर लागतो. तो म्हणला मला घाम फुटलाय, नाडी बघू द्या. म्हणले तुमची पल्स खूप वाढली आहे म्हणून घाम फुटला. बीपी वाढलेला दिसतो. माझं बोलणं कळलं का? म्हणजे जीवन आपलं जरी असलं तरी दुसरा कोणी परीक्षक आल्याशिवाय आपल्यातले दोष आपल्याला कळत नाहीत. माझं बोलणं कळलं का? पोटात का दुखतं हे कळत नाही, तर पोट ज्याच्यानी चालतंय आणि दुरुस्त राहतंय ते तरी कसं कळावं? आणि पोट तरी लक्षात केव्हा येतं? दुखतं तेव्हा. जेव्हा दुखत नाही तेव्हा पोट आहे का नाही याची सुद्धा कल्पना नसते. एकाने मला प्रश्न विचारला, महाराज तुमचं वय किती आहे? म्हटलं 80. आहे उंबरठ्यावर उभा आहे. मग तुमचे गुडघे दुखतात का? म्हटलं कधीतरी दुखतो. ते म्हणले बुवा माझे खूप दिवस झाले गुडघे दुखतात. म्हटलं देवाची इच्छा आहे की वर जाण्याच्या पूर्वी तुम्हाला एकदा कळावं की आपल्याला गुडघे आहेत. माझं बोलणं कळलं का? कारण जिथपर्यंत गुडघा दुखत नाही तिथपर्यंत गुडघा हे लक्षात येतच नाही. अजून पुढे सांगू का? जिथपर्यंत ऐकायला येत नाही तिथपर्यंत कान आहे ते लक्षातच येत नाही. जेव्हा दुसरा जेव्हा चिडतो, हे कमी ऐकणाऱ्यांना ती भानगड फार असते बरं का. हा आपल्याला कानात सांगायला जातो आणि याला शंख गेल्याशिवाय कळत नाही. कानात सांगणं शब्दाचा अर्थ त्याच्या व्यतिरिक्त कुणाला कळू नये हा सिद्धांत आहे. पण त्याला मग त्याला कळतं की आपल्याला कान आहे. माझं बोलणं कळलं का? श्वास चालतोय तिथपर्यंत श्वासावर लक्ष नाही. जेव्हा श्वास घेणं अवघड जातं तेव्हा कळतं आपला श्वास आहे. मग आता हे कशाचं दर्शन आहे? सगळं नीट निटकं ठेवलंय. काय देवाची कृपा आहे. काय एक दृष्टांत प्रत्यक्ष घडलेला सांगतो. माझी काळाराम मंदिरला मुंबईला प्रवचनं चालू होती आणि एक येणारा श्रोता बरेच दिवस आला नाही. मग चातुर्मास संपताना आला
आल्यावर दर्शन बिर्शन घेतलं माझं. मला म्हणाला, बाबा महाराज मी तुमच्या कृपेने, देवाच्या कृपेने. म्हटलं मला विसरून जा, देवाच्या कृपेने वाचला एवढं लक्षात ठेव, पुष्कळ झालं. नाही म्हणला, पण वाईट वाटलं तुमच्या प्रवचनाला येता आलं नाही. पण म्हणाला, आमचा डॉक्टर असा भेटला, काय तुम्हाला सांगू महाराज, 40 बाटल्या रक्त दिलं. ही घडलेली गोष्ट सांगतोय तुम्हाला. 40 बाटल्या रक्त दिलं, देव भेटला. किती दिवस हॉस्पिटलमध्ये होता? तर म्हणला 1 महिना. बिल किती झालं? ही 15 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हणलं 10-15 लाख रुपये झालं. मग म्हटलं, पैसे घेऊन रक्त दिलेला डॉक्टर तुम्हाला देव वाटतो आणि वयाच्या 60 वर्षापर्यंत फुकट रक्त ज्या देवाने दिलं त्याला कधीच हात जोडले गेलेले नाहीत. विकतचं रक्त दिलं त्याचं कौतुक, तुम्हाला टोचून भरलं आतमध्ये त्याचं कौतुक, न टोचता नखापासून केसापर्यंत रक्ताचा प्रवाह वाहत आहे, पण तुम्हाला एक दिवस बघायला पुरसत नाही. त्या 40 बाटल्याची किंमत का रक्ताची मला सांगितलं, कारण मला पुढे सांगायचं होतं 15 लाख खर्च झाले. आता इथे प्रत्येकाने मला सांगावं, कोणी 30 वर्षाचा आहे, 40 वर्षाचा आहे, अखंड रक्ताचा प्रवाह चालू आहे, रोजच्या रोज बाटल्याच्या बाटल्या पुरवतोय, तुम्हाला साधा हात जोडायची सुद्धा पुरसत नाही. बघा ना, बघा गंमत काय आहे. ही सगळी इंद्रिय उघडी आहेत, पण कुठूनच गळत नाही बरं का. प्रत्येक ठिकाणी वॉल्व आहे. वॉल म्हणजेच परमात्मा, हा अमृत अनुभव आहे. टाचणी टोचली तर रक्त येतं, बरोबर आहे. आता नाक खाली येत नाही, काही असं केलं येत नाही, असं केलं येत नाही. काय गंमत आहे. मी म्हटलं, पांडुरंगा काय गंमत आहे ही एवढी मोठी मोठी छिद्र असून सुद्धा याच्यातून काय भेट नाही. आणि ते टाचणी, ते म्हणले तुझ्या प्रत्येक दारावर मी बसलोय,